नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्या सोबत आहे मी श्रुती राहुल। राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठीचं मतदान आता संपलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये महापालिका निवडणुकीचा एक्झिट पोल येईल। तर थोड्याच वेळात एक्झिट पोल समोर येणार आहे। तर एक्झिट पोल मधनं नेमकं कुणाच्या बाजूने हे एक्झिट पोल अंदाज वर्तवतायत याकडे आपलं लक्ष असेल। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या सगळ्या महापालिकांकडे लक्ष आहे। तसंच काही महत्त्वाच्या महापालिका आहेत ज्या ठिकाणी नेमकी कुणाची सत्ता येणार याविषयीची उत्सुकता आहे। तर एक्झिट पोल मध्ये नेमकं काय समोर आलंय ते आपण पाहणार आहोत। पुण्यामध्ये PRABच्या एक्झिट पोल नुसार हा एक्झिट पोल नेमका काय सांगतो तर इथे पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार। पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपच असं PRABचा एक्झिट पोल सांगतो। पुणे महापालिकेमध्ये मागच्या वेळी सुद्धा भाजपची सत्ता आहे, यावेळी देखील भाजपची सत्ता येणार असं एक्झिट पोल सांगतोय। तर भाजप एकूण 162 जागा आहेत, त्यामध्ये भाजप 93 जागा मिळवेल असा अंदाज आहे। हा अंदाज एक्झिट पोल आहे। शिवसेना 6, दादांची राष्ट्रवादी 43, पवारांची राष्ट्रवादी 8, शिवसेना ठाकरे 7। मनसेला 0 जागा मिळतील, काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि इतरांना 2 ते 5 जागांचा अंदाज हा PRABचा एक्झिट पोल वर्तवतोय। तर मागच्या वेळेला पुण्यामध्ये भाजपला 104 जागा मिळालेल्या होत्या, मात्र त्यांच्या जागा या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळत आहेत। शिवसेनेला या ठिकाणी फक्त 6 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। मागच्या वेळेला त्यांना 8 जागा मिळाल्या होत्या। आणि राष्ट्रवादीचं जर पाहायचं झालं तर एकत्रितपणे राष्ट्रवादीच्या 42 जागा मागच्या वेळेला होत्या। या वेळेला वेगवेगळ्या 2 राष्ट्रवादी आहेत ज्या सध्या आघाडीकडून लढतायत। मात्र आत्ताची ही आकडेवारी काय सांगते? अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा, पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागांचा अंदाज। तर जनमतच्या एक्झिट पोल नुसार भाजप आणि शिवसेनेला 138 जागांचा अंदाज आहे। ठाकरे, मनसे, पवार युतीला 62 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर काँग्रेस आणि वंचितला 20 तर इतरांना 7 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 138 जागांचा अंदाज भाजप शिवसेनेसाठी वर्तवण्यात आलेला आहे। ठाकरे, मनसे, पवार युतीला 62 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काँग्रेस वंचितला 20 आणि इतरांना 7 जागांचा अंदाज आहे। हा मुंबई मधला जनमतचा एक्झिट पोल आहे। तर मुंबईसाठीचा हा अंदाज आहे। ठाकरे, मनसे आणि पवार मुंबईमध्ये एकत्र आहेत, या युतीला 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे। म्हणजे मुंबईमध्ये एकूणच सत्तापालट होताना पाहायला मिळते। 25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेमध्ये सत्तापालट होताना पाहायला मिळत आहे। ठाकरेंकडे असलेली ही महापालिका या वेळेला आता भाजप शिवसेना यांच्या महायुतीकडे जाताना दिसते। तर काँग्रेस वंचितला 20 जागांचा अंदाज आहे। जनमतचा हा एक्झिट पोल आहे। भाजप शिवसेनेला 138 जागांचा अंदाज वर्तवतोय। तर मुंबईसाठीचा हा पोल ऑफ पोल्स आपण या ठिकाणी पाहतो आहोत। काँग्रेस वंचितला 20 तर इतरांना 7 जागांचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईमधलं चित्र पूर्णतः पालटलेलं पाहायला मिळतं। भाजप शिवसेनेला 138 जागांचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। ठाकरे, मनसे, पवार एकत्र लढलेले आहेत, मात्र 62 जागांवर ही महाआघाडी या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते। जनमतच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये सत्तापालट होत आहे। गेल्या 25 वर्षांपासून मुंबईत शिवसेनेची सत्ता होती, मात्र यावेळेला पूर्णतः भाजप आणि शिंदे यांच्या युतीला मुंबईमधली सत्ता मिळताना पाहायला मिळते। मुंबई महापालिका भाजप आणि शिंदेच्या ताब्यात जाते असा जनमतचा हा पोल ऑफ पोल्स सांगतोय। शिवसेना फुटीनंतरची ही महापालिका निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक 2 वेगवेगळ्या शिवसेना लढतात आणि त्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित लढताना त्यांच्याकडे 138 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर पिंपरीमध्ये आपण पाहूयात, पिंपरीचा एक्झिट पोल आपण पाहूयात। प्रॅबचा हा एक्झिट पोल आहे। यामध्ये भाजप 64, दादांच्या राष्ट्रवादीला 51, राष्ट्रवादी पवारांना 2, काँग्रेस 1 आणि शिवसेनेला 9 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात। तर मनसेला 1। तर हा अंदाज आहे। ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी 0 वर आहे, वंचित देखील 0 वर आहे। भाजप मात्र इथे 64 जागांवर आहे। तर दादांना खूप मोठी अपेक्षा आहे पिंपरी चिंचवडमध्ये। मात्र या प्रॅबचा एक्झिट पोलमध्ये आपण पाहतो दादांची राष्ट्रवादी या ठिकाणी 51 जागांवर, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळताना दिसते। हा एक्झिट पोल आहे, हा अंदाज आहे, हा पूर्ण निकाल नाही। नक्कीच पिंपरीचा हा एक्झिट पोल आकडा काय सांगतोय? भाजपला 64 जागांचा अंदाज वर्तवतोय। मात्र मागच्या वेळेला भाजपला 84 जागा होत्या, राष्ट्रवादीच्या सुद्धा 35 जागा होत्या। म्हणजे राष्ट्रवादीच्या जागा वाढतायत, भाजपच्या जागा कमी होत आहेत। सत्ता भाजपची येताना दिसते।